Hello everyone. I am working at a assistant teacher at Mahatma Gandhi Vidya Mandir, Arts and Commerce Junior College, Evla. It's my pleasure to introduce myself. I am Vaibhav Devram Sonavne. I am bookkeeping and accountancy teacher. In this lecture, I would like explain to you while we have learned about bookkeeping and accountancy new syllabus. Okay. Now I have second chapter, that is account of not for profit concern. Account of नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न याला आपण नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन इन शॉर्ट NPO असे सुद्धा म्हणतो. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय समजून घ्यायचे आहे ते आता आपण पाहू. यामध्ये नावावरूनच आपल्याला समजते नॉट फॉर प्रॉफिट. आपण प्रॉफिटसाठी काम करत नाही आणि कॉन्सर्न याचा मीनिंग बिझनेस ऑर्गनायझेशन. असे बिझनेस जे प्रॉफिटसाठी काम करत नाही त्या बिझनेसला म्हणतात नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न. मग आता हे बिझनेस प्रॉफिटसाठी काम करत नाही, मग कशासाठी बिझनेस करतात? जर हे पैशासाठी किंवा नफ्यासाठी काम करत नाही, मग बिझनेस कशाला करतात? तर हे ऑर्गनायझेशन हे सर्व्हिस देण्यासाठी काम करतात. यालाच आपण सामाजिक सेवा असे म्हणतो. These are certain organizations which are formed not to earn profit. हे प्रॉफिटसाठी नाही, but to render service to their members and to the public. जे ग्रुपचे मेंबर आहे आणि जी बाकीची पब्लिक आहे त्यांना पण सेवा देतात. मग आपण म्हणाल ते व्यवसाय कोणकोणते आहेत? सच ऑर्गनायझेशन आर क्लब्स, हॉस्पिटल, कॉलेज लायब्ररीज, चॅरिटेबल किंवा रिलिजियस इन्स्टिट्यूशन, लिटरली सोसायटीज एक्सेट्रा. आता तुम्ही म्हणाल हे सगळेच मोफत काम करतात का? तर याचे उत्तर येते नाही. फॉर एक्झाम्पल, जे हॉस्पिटल प्रायव्हेट असतात, जे नफ्यासाठी किंवा प्रॉफिटसाठी व्यवसाय करतात, ते यात येत नाही. बाकीचे व्यवसाय हे नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्नमध्ये येतात. त्यांना आपण संस्था म्हणतो. आपण पाहिलेच असाल अशा संस्था ज्या गरिबांसाठी काम करतात, गरीब मुलांना पुस्तके देतात किंवा त्यांची शाळेची फी भरतात. असे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांचा मेन एम हा सर्व्हिस देणे हाच असतो. नेक्स्ट, these non-profit seeking entities म्हणजे बिझनेस ऑर्गनायझेशन. These non-profit seeking entities exist with primary motive म्हणजे मेन एम ऑफ प्रोव्हाइडिंग सर्व्हिस. अशा भरपूर
ऑर्गनायझेशन आपण आपल्या जवळ पाहत असतो. फॉर एक्झाम्पल, रोटरी क्लब ही संस्था खेळासाठी काम करत असते. खेळाचे साहित्य मुलांना मोफत पुरवत असते. वेगवेगळे साहित्य वेगवेगळ्या मुलांना कायम देत असते. सेकंड, उडान फाउंडेशन. गरीब मुलांसाठी ही संस्था शिक्षणाचं काम करत असते. त्यांची फी भरत असते, त्यांना वह्या पुस्तकं घेऊन देत असते, त्यांचे ॲडमिशन करून देत असते. हा सर्व खर्च उडान फाउंडेशन मार्फत केला जातो. थर्ड, हेल्प फॉर वन इन ऑर्फन. ही एक सामाजिक संस्था आहे. ही अनाथ मुलांसाठी काम करत असते. त्यांचे शिक्षण, त्यांचे जेवण, त्यांचे राहण्याची सुविधा, त्यांचे कपडे, शाळेतील ॲडमिशन, शाळेतील फी, हे सर्व खर्च ही संस्था करत असते. हे सर्व ऑर्गनायझेशन नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्नमध्ये येतात. आता हे नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न यांना फायनल अकाउंट करण्याची काय गरज आहे असे तुम्ही म्हणाल. करेक्ट. प्रॉफिट होत नाही तर फायनल अकाउंट करायचं कशाला, राईट? आता हे ऑर्गनायझेशन आहे, राईट, खर्च करते, लोकांना सर्व्हिस देते. त्यांच्या खिशातून तर पैसा जात आहे, पण हे पैसे त्यांच्याजवळ येता कुठून? तर ते पैसे आणण्यासाठी काय करता? त्यांच्याजवळ भरपूर असे उत्पादनाचे साधने असतात. पण आता फायनल अकाउंट का प्रिपेअर करायचे ते आपण पाहू. टू नो वेदर their current incomes are sufficient to meet their current expenses. For this purpose, they prepare following statement. फायनल अकाउंटचे स्टेटमेंट का बनवत असतील? याचे आन्सर आहे त्यांचे करंट एक्सपेन्सेस. ते खर्च पूर्ण करण्यासाठी. टू मीट देअर करंट एक्सपेन्सेस. त्यांच्याजवळ जेवढा सफिशियंट इन्कम येत आहे किंवा नाही, जर तेवढा खर्च उपलब्ध होत नसेल तर त्यांना दुसरा पर्याय उपलब्ध करावा लागेल. फॉर एक्झाम्पल, असे समजा तुम्ही महिन्याला 80,000 80,000 रुपये कमवता. त्यामधून तुम्ही पैसे वाचवून तुम्ही लोकांची मदत करता. शेजारी पाजारी बिल्डिंगमध्ये गरीब विद्यार्थी, त्यांना तुम्ही मदत करतात. पण त्यांच्यासारखे आणखी काही विद्यार्थी आहे, पण तुम्ही तुमच्या एकट्याच्या खर्चावर नाही भागू शकत, म्हणून तुम्ही तुमच्या मित्राला सांगितले मदत करायला. परंतु हे ऐकून भरपूर विद्यार्थी तुमच्याकडे आले. आता पैसे कमी पडायला लागले. त्यामुळे तुम्ही काय कराल? तर काही इव्हेंट तयार कराल, एखादा ड्रामा तयार कराल आणि त्या नाटकाचे तिकीट विक्रीतून जे पैसे गोळा होतील, तसेच मॅजिक शो कराल किंवा एखादा गायक बोलवून गायनाचा प्रोग्राम कराल. जसे तुम्ही पैसे गोळा करू शकता त्यावरून असे ठरवाल एक्सपेन्सेस
किती होत आहे त्यानुसार तुम्ही इन्कम कराल. त्यासाठी फायनल अकाउंट प्रिपेअर करावे लागेल. आता फायनल अकाउंटविषयी बोलू. त्यामध्ये आपण काय काय शिकलो 11वीला. फर्स्ट, ट्रेडिंग अकाउंट. सेकंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. थर्ड, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि लास्ट, बॅलन्स शीट. करेक्ट. नेक्स्ट, फायनल अकाउंटच्या क्वेश्चनमध्ये काय विचारायचे? ट्रायल बॅलन्स आणि काही ॲडजस्टमेंट. इथे ह्या चॅप्टरमध्ये रिसिप्ट अँड पेमेंट दिले असेल आणि तेथे तुम्हाला फायनल अकाउंटमध्ये 4 अकाउंट काढावा लागायचे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. येथे आपल्याला 2च अकाउंट काढायचे आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, जे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखेच राहते, आणि दुसरे बॅलन्स शीट. प्रॉब्लेममध्ये हे 2 अकाउंट काढायचे आहे. ओके. द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले असेल आणि काही ॲडजस्टमेंट दिल्या असतील, मग तुम्हाला कोणते अकाउंट तयार करावे लागेल? इन्कम अँड एक्सपेंडिचर. आणि दुसरे कोणते? बॅलन्स शीट, ऑब्वियसली. आता बॅलन्स शीट काय राहते ते तर तुम्हाला माहिती आहे, 11वीला शिकलो आहे आपण. पण रिसिप्ट अँड पेमेंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर हे नवीन आहे. आता हे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. नावावरूनच लक्षात येते की रिसिप्ट म्हणजे जे पैसे संस्थेने रिसीव केले किंवा संस्थेकडे काही पैसे आले आणि संस्थेने जे खर्च केले आहेत ते आपण पेमेंट साईडला घेऊ. रिसिप्ट अँड पेमेंट एक अकाउंट राहते, राईट. तेथे डेबिट अँड क्रेडिट अशा 2 साईड राहतात. यासारखे ट्रायल बॅलन्समध्ये होते. डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स. त्यांच्यासारखेच रिसिप्ट अँड पेमेंटमध्येच आहे. रिसिप्ट म्हणजे पैसे आले आणि पेमेंट म्हणजे पैसे दिले किंवा पैसे गेले, म्हणजे कॅश आली किंवा कॅश गेली. हे कॅशबुक सारखेच आहे. हो, तुम्ही म्हणाल हे कॅशबुक सारखेच आहे. रिसिप्ट अँड पेमेंट हे कॅशबुक सारखेच आहे. इट इज समरी ऑफ ट्रान्झॅक्शन अपेरिंग इन कॅशबुक. येथे जो पण व्यवहार होतो ते सर्व व्यवहार, ट्रान्झॅक्शन हे कॅशबुक सारखेच आहेत. कॅशबुकचा विचार कराल तर हे कोणत्या अकाउंटमध्ये येते? पर्सनल, रियल की नॉमिनल? कशात येते? तर कशात येते? रियल अकाउंटमध्ये. यावरून रिसिप्ट अँड पेमेंट हे कॅश अकाउंट सारखेच आहे. त्यामुळे रिसिप्ट अँड पेमेंट हे रियल अकाउंटमध्येच येते. इट इज अ रियल अकाउंट अँड हेन्स
the rule of real account, that is debit what comes in and credit what goes out, is followed. यावरून रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये रिअल अकाउंटचा रूल फॉलो होतो. पैसे आले ते रिसिप्ट साईडला म्हणजे डेबिट साईडला, आणि पैसे गेले किंवा दिले ते पेमेंट साईडला म्हणजे क्रेडिट साईडला. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारला जाऊ शकते की रिसिप्ट अँड पेमेंट कशात येते, तर कशात येते? रिअल अकाउंटमध्ये. ओके, याचा अर्थ डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट यानुसार. नेक्स्ट, ऑल कॅश रिसिप्ट आर शोन ऑन द डेबिट साईड. जे पण पैसे आले आपल्याला कुठे दाखवायचे? डेबिट साईड. इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर नेचर, वेदर कॅपिटल नेचर और रेव्हेन्यू नेचर. कोणत्याही नेचरचे असू, मग ते कॅपिटल नेचरचे असू किंवा रेव्हेन्यू नेचरचे, ते कुठे दाखवायचे? रिसिप्ट साईडला. आता तुम्ही म्हणाल हे कॅपिटल नेचर काय असते आणि रेव्हेन्यू नेचर काय असते? जनरली कॅपिटल नेचर म्हणजे असे इन्कम जे आपल्या ॲसेटवर झालेत, जे इन्कम वर्षातून एकदा किंवा दोनदा होतात, अशा इन्कमला कॅपिटल नेचर म्हणतात. जनरली तुम्ही ॲसेट विकता आणि तो इन्कम म्हणजे कॅपिटल नेचर इन्कम, कारण तो इन्कम तुम्हाला कायम होणार नाही ना, म्हणून तो तुमचा बिझनेस नाही. म्हणजे जो इन्कम तुम्हाला कायम नाही होणार त्याला कॅपिटल नेचर म्हणतात. परंतु रेव्हेन्यू नेचरचा इन्कम परत होतो, त्याला रेव्हेन्यू नेचर म्हणतात. जसे की सेल्समध्ये आपण गुड्स विकतो, त्यातून पैसा कमवतो, त्या इन्कमला रेव्हेन्यू नेचर म्हणतात. जसे संस्थेमध्ये कायम मेंबर येतात, त्यांना आपण मेंबरशिप देतो, त्यातून पैसे येतात, ती आपली रेव्हेन्यू इन्कम झाली. रिपीटेड होणाऱ्या इन्कमला रेव्हेन्यू इन्कम असे म्हणतो. जे इन्कम कॅपिटल नेचर आणि रेव्हेन्यू नेचर ते सर्व कुठे येतील? मग रिसिप्ट साईडला. कुठे येतील? रिसिप्ट साईडला येतील. मग ते कोणत्या वर्षामधले असो, प्रिव्हियस इयरमधले असो, करंट इयरमधले असो और नेक्स्ट इयरमधले असो, हे सर्व रिसिप्ट साईडला येतील. ओके, थँक्स फॉर द लिसनिंग क्वाइटली. I hope so you must have understood what I said. Let's get together soon. Bye bye. Take care. See you. Stay at home. Bye bye.